1,65,00,000 बहिणींनी KYC केलं। त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची खुशखबर। आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय की जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहतील। 1,65,00,000 अशा ह्या लाडक्या बहिणींनी KYC केली आहे। तर काही ज्या सरकारी नोकरीला आहेत त्यांनी लाडक्या बहिणीचं हे केलंय, त्यांना आता पैसे भेटणं बंद झालं आहे। तर ज्या आता खरंच ज्यांना गरज आहे ना त्या लाडक्या बहिणींना आता मुख्यमंत्री हे पैसे भेटणार आहे। नाहीतर ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही त्यांच्या पण आता पैसे मिळालेले नाही आहेत। सगळ्या लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यावी अशी आता मुख्यमंत्र्यांची विनंती आहे। ज्या महिलांनी KYC केली आहे त्यांनाच पैसे मिळण्याची शक्यता आहे, बाकीच्यांना पैसे मिळेल म्हणून सांगता येत नाही। आणि आता जे मुख्यमंत्री आहे ते सध्या म्हटले आहे की जोपर्यंत आपलं सरकार आहे ना तोपर्यंत लाडक्या बहिणीची साथ कोणीच सोडू शकत नाही, तोपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतच राहतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले आहे। तर हीच आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर।